रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरच काही। नमस्कार, मी गौरी। रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत चाकण पोलीस ठाणे हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र असल्याने अज्ञात चोरट्यांकडून मोटरसायकल चोरी केल्या जात आहेत। पोलीस आयुक्त यांच्या आदेशानंतर सर्वच पोलीस आणि सर्व गुन्हे शाखा चोरट्यांचा माग काढत कारवाई करत आहेत। अशातच सीसीटीव्हीच्या आधारे 12 मोटरसायकलसह एक चोरट्यास पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जनाड आणि विक्रम गायकवाड तसेच अंमलदार यांना सूचना आणि मार्गदर्शन केले असता अधिकारी आणि अंमलदार यांनी मोटरसायकल चोरीच्या घटनास्थळावर भेट देऊन सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सराईत रेकॉर्डवरील मोटरसायकल चोर अशोक सोनवणे हा मोटरसायकल चोरीमध्ये असल्याचं निष्पन्न झालं। मोटरसायकल चोर अशोक सोनवणे याच्या एकापेक्षा जास्त बाईक असून तो पुणे, अहमदनगर, नाशिक तसेच औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आपापले वेगवेगळी नावे सांगून पोलिसांपासून आपले अस्तित्व लपून वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करत होता। त्यामुळे त्याचे निश्चित राहण्याच्या ठिकाणाबाबत माहिती मिळत नव्हती। अशोक कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चाकण पोलीस स्टेशन यांनी चाकण पोलीस स्टेशनकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, सहाय्यक फौजदार सुरेश हिंगे, पोलीस हवालदार हनुमंत कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप गंगावणे, पोलीस कॉन्स्टेबल महेश कोळी यांचं पथक तयार करून आरोपी अशोक सोनवणे याचा शोध सुरू केला। पथकाने आरोपी अशोक सोनवणे याचा शिक्रापूर, शिरूर, राळेगण, थेरपाळ, सुपे, भाळवणी तसेच नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात आरोपीचा मागमूस काढत सलग 7 दिवस शोध घेऊन त्यास अतिशय शिताफीने ताब्यात घेतलाय। ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे तपास केला असता त्याने यापूर्वी वेळोवेळी चाकण पोलीस ठाणे आणि इतर पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केलेल्या एकूण 12 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। गेल्या काही दिवसांमध्ये मोटरसायकलचे चोरीचे प्रमाण थोडं वाढलं होतं, त्यामुळे विविध प्रकारच्या योजना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। विशेषतः दर दिवशी आम्ही 100 मोटरसायकली चेक करतो आणि गुन्हेगारांवर प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न करतो। आणि गुन्ह्याच्या तपासासंदर्भात अशोक सोनवणे नावाचा आरोपी अटक केलेला आहे। त्याकडून जवळपास आता 12 मोटरसायकली आम्ही या ठिकाणी जप्त केलेल्या आहेत। त्यामध्ये चाकण पोलीस स्टेशनचे जवळपास 7 गुन्हे उघडकीला आले असून शहरातले, पिंपरी चिंचवड शहरातले तर पुणे शहरातले व इतर भागातले सुद्धा काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। त्याबरोबरच अधिक काही मोटरसायकल त्याच्याकडे मिळतात का याबाबत तपास करणं चालू आहे। सर, बरेचदा नागरिक सुद्धा ना वाहन पार्किंग करताना थोडंसं दुर्लक्ष करतात, त्यांना काय आवाहन करायला आपण? मला सर्व नागरिकांना एक आवाहन करायचं आहे की आपण जवळपास 1-1.5 लाख रुपयाची 50-60 हजाराच्या वरच मोटरसायकल विकत घेता, ऍक्टिवा विकत घेता किंवा एखादं वाहन विकत घेता, मात्र त्याला 3,500 रुपयाचा जीपीएस लावत नाही। दुसरं महत्वाचं म्हणजे कुठेही पार्किंग करत असताना सुरक्षेचा कुठलाही विचार न करता आपण गाडी ठेवून देता, निघून जाता। बरेच जण तर रात्रीला गाडी लावतात आणि दुसऱ्या दिवशी येऊन ती गाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात। म्हणजे 24 तास तुमची गाडी अनअटेंडेड राहते आणि हे चोराला फावतं। आमच्या ह्या तपासामध्ये एक लक्षात आलं की जे गाड्या अशा अनअटेंडेड बराच काळ राहतात अशा गाड्यांच्या त्या चोऱ्या केल्या जातात। विशेषतः बऱ्याच वेळा ऍक्टिवा सारख्या गाड्या आहेत, त्यांच्या गाडीचा जो चाबी आहे ती डिकीला लावलेली असते, मग ती डिकीची चाबी काढून हे चोरी करतात। वेगळ्या प्रकारचे जुने वाहनं आहेत, त्याच्यामध्ये विशेषतः स्प्लेंडर गाडी आहे, त्याच्या जुन्या गाड्यांना चाबी सहजतेनं दुसऱ्या कुठल्याही डुप्लिकेट चाबीनं उघडता येते किंवा ती गाडी चालू करता येते। आणि महत्वाचं म्हणजे 1-1.5 लाख रुपयाच्या घेतलेल्या गाडीची कुठलीही सुरक्षा आपण करत नाही, इन्शुरन्स काढलेला नसतो। एकदा गाडी चोरी गेली तर त्याची रिकव्हरी सुद्धा होत नाही। नागरिकांना माझं आव्हान आहे की पहिले तर आपण गाडीचं इन्शुरन्स केलं पाहिजे, दुसरं पार्किंग अशाच ठिकाणी केली पाहिजे ज्या ठिकाणी आपल्याला सीसीटीव्ही आहे किंवा ज्या ठिकाणी सुरक्षित पार्किंग आहे किंवा पे अँड पार्क आहे। आणि तिसरी आणि अतिशय महत्वाची गोष्ट मला वाटते ती म्हणजे आपण जीपीएस लावून घ्या। जीपीएसमुळे गुन्ह्यांचं प्रमाण कमी होईल। आपली गाडी चोरीला गेली तर जीपीएसच्या मार्फतीने शोधणं अगदी सोपं होईल। धन्यवाद। रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी देवा भालके, पिंपरी चिंचवड। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।